नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी संध्याकाळी कोथुलना टर्निंगजवळ भरधाव ट्रक पलटून अपघात झाला। या अपघातात चालक आणि क्लीनर जखमी झाले असून चालक ट्रकखाली अडकल्यानं त्याला जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं। दोघांनाही नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून चालकाची प्रकृती गंभीर आहे। हा अपघात शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास कोथुलना वळणाजवळ घडला। लसूण भरलेला ट्रक मुलताईहून भुवनेश्वरकडे जात होता। याच दरम्यान तीव्र वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्यावर पलटी झाला। या अपघातात मुलताई येथील 25 वर्षीय चालक आशिष लाडे ट्रक खाली अडकला, तर 27 वर्षीय क्लीनर उमेश बितोडे हा ट्रकमधून बाजूला फेकला गेला। घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जेसीबीच्या मदतीनं ट्रक खाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर हितज्योती फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमींना नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी चालकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगत स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोथुलना वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत। इथे स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित विभागानं अद्याप कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे या अपघातानंतर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा आणि प्रशासनाचा दुर्लक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।